परीस सापडला मला, हा बघा. माई, पण स्वामींकडे परिसाहून मौल्यवान वस्तू आहे. स्वामी, तुमच्याकडे परिसापेक्षा मौल्यवान वस्तू आहे हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? मग परिसाच्या ऐवजी ती मौल्यवान वस्तूच मागितली असती तुमच्याकडून स्वामी. कपिले, ती वस्तू तुला अजूनही मिळू शकते, पण परीस फेकून दे. खरंच स्वामी? बरं स्वामी. गोमुख, काय रे, काय झालंय सांग मला. अगं ताई, बाप्पाची पूजा आज अपूर्ण राहिली माझ्याकडून. पण बाप्पाला माहिती आहे, मी रोज दुर्वा वाहतो त्याला. आज शक्य नाही झालं माझ्याकडून. खूप अपराधी वाटतंय. बाप्पा, क्षमा कर मला. गोमुख, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आलीये का? आज ती मुलगी या घरात आली आणि आज पहिल्यांदा तुझी पूजा अपूर्ण राहिलीये. हा पायगुण आहे का तिचा? उद्या ती कायमची इकडे येईल, लग्न करेल. मग त्या दिवसापासून तुझ्या साधनेचं काय होईल याचा विचार केलास का? आणि तू जे म्हणतोयस ना की मला लग्नच करायचं नाहीये, ते योग्यच आहे बर का. आणि तीच खरी दिशा आहे बघ. आणि मी तुझ्या या मताशी अगदी सहमत आहे बघ. हो ना ताई, पण आता ना हे अति झालंय. अगं रोज रोज लग्नाचा विषय काढत असतात. आधी आई काढायची, आता बाबा काढतात. आता तर गावात सुद्धा चर्चा व्हायला लागली आहे माझ्या लग्नाची. ते काही नाही, आता माझ्या पुढे एकच पर्याय उरलाय. मी हे घर सोडून निघून जाणार, आणि तेही कोणालाही न सांगता. गोमुख, अरे एवढी घाई करू नकोस. मी तुला सांगते ना घरातून कधी जायचं आणि कसं जायचं. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. कपिलाताई, अहो तुमच्यामुळे या लीलेचे आम्हाला साक्षीदार होता आलं. खरंच खरंच मी भाग्यवान आहे स्वामी. तुमचा आशीर्वाद मिळाला. खरंच मी खूप भाग्यवान आहे. पण ती वस्तू ती मिळाली असती तर बरं झालं असतं. शिव शंकर शंभो. स्वामी, अहो पण परिसाहून मौल्यवान वस्तू कुठे आहे? ती हवी होती मला. अगं परिसापेक्षा मौल्यवान गोष्ट ती हेच. ही आमचं नाव
स्वामीचं नाम घेतो त्याच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य कधी येत नाही. त्याच्या आयुष्यात सोनं होतं, फक्त या जन्माचं नाही तर जन्मोजन्मीचं सोनं होतं. मोक्ष प्राप्त होतो. भक्ती दोन प्रकारची असते, सकाम आणि निष्काम. सकाम भक्त सतत काही ना काही मागत असतो, पण भक्ती कायम निष्काम असायला हवी. परमेश्वराकडे काही मागायची गरज नसते, तो योग्य वेळी योग्य ते देत असतोच. तुम्ही फक्त भक्ती करत राहा, नाम स्मरण करत राहा. सद्गुरु वाचून सापडेन सोय, धरावे ते पाय आधी त्याचे. आपणा सारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ मग त्यास. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. स्वामी खरंच तुमचे विचारच परिसासारखे आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, सच्चिदानंद, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव हर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. सुलोचना, अगं समजवलंस का गोमुखला? सांग ना, काय म्हणाला तो? आई अगं मी खूप समजावलं त्याला, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. सारखा आपला नकारच देतोय. मला बघ. गोमुख, अरे बाळा, पालवी अतिशय उत्तम मुलगी आहे. लग्नानंतर ना ती तुझ्या गणपतीच्या साधनेत कसलाही व्यत्यय येऊ देणार नाही. उलट ती बाप्पांच्या साधनेत तुला नेहमी साथच देईल. बाबा मला हे मान्य नाही. मी माझं संपूर्ण आयुष्य गणपतीच्या चरणी वाहिले, आणि जरी तुमच्या इच्छेखातर मी लग्नाला तयार झालो तरी मी तिला पत्नी म्हणून स्वीकारू शकणार नाही. आणि माझ्याशी लग्न लावून तुम्हाला तिच्या आयुष्याचं वाटोळं का करायचंय? तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हा विषय इथेच थांबवा, नाहीतर इथून पुढे मी तुमचं नाव घेणं सोडून देईन. शिवशंकर शंभो. गोमुख असा कसा रे गणपतीचा भक्त तू? अरे गणपतीने आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालून त्यांना विश्वाचं स्थान दिला, आणि तू आई वडिलांच्या इच्छेचा अव्हेर करतोयस. आणि तुला काय वाटतं, तुझ्या या अशा वागण्याने गणपती प्रसन्न होईल? गोमुखा, तुझ्या अविवाहित राहिल्याने तुझ्या आई वडिलांवरचा काय परिणाम होणार आहे ठाऊक आहे का तुला? शिवशंकर शंभो. गोमुखचं लग्न झालं नाही. ही खंत मला मला पोखरते भागीरथी. आता कोणीच वाली राहिला नाही आपला भागीरथी. आपल्या मुलांचा संसार बघायचा होता. सुनेच्या पायगुणानं घर भरावं, नातवंडाच्या हसण्यानं घराचं गोकुळ व्हावं. सगळं अपूर्ण राहिलं. यामुळेच तर माझी
माझी ही अवस्था झाली. व्यवसाय बुडीत गेला. उरलेल्या आयुष्याचाही आता ओझं झालंय. आता यावर एकच उपाय. देवाने आता आपली यातून सुटका करावी. मृत्यू. आता मृत्यू हा एकच आधार वाटतोय. आता फक्त सुटकेची आशा आहे. आम्हाला सांग, हे सगळं जर तुझ्या आई वडिलांच्या बाबतीत घडलं तर तुला चालणार आहे का? अरे गणपती श्रेष्ठ पुत्र होता. ते गुण तुझ्या अंगी आण, म्हणजे एक चांगला मुलगा होशील आणि गणपतीचा खरा भक्त ठरशील. आम्हाला सांग, लग्न करायला तयार आहेस की नाही? तुला जर आमचं ऐकायचं नसेल तर गणपतीचं ऐक. देवघरात चला. भागीरथी, नारळ घेऊन देवघरात ये. शिव शंकर शंभा. आता आपण गणपतीचा कौल घेऊया. स्वामी, कौल घेण्याची खरंच गरज नाहीये.